वनारटी व महाज्योती प्रशिक्षण योजना 2026-27. तर ज्या विद्यार्थ्यांनी मिलिटरी किंवा पोलीस भरतीसाठी फॉर्म भरले आहे त्यांच्यासाठी पी सिरीज पार्ट 3 या ठिकाणी मी आणलेला आहे. तुम्ही पार्ट 1 ला आणि पार्ट 2 ला खूप चांगल्या प्रमाणे या ठिकाणी प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल तुमचे आभार आहे. तर हे क्वेश्चन IMP राहणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या माध्यमातून तुम्ही तुमचा अभ्यास सुद्धा बघून घ्या की तुमचा अभ्यास किती झाला आहे. तुम्हाला थोडक्यात सांगून देतो मी. तुमचा जो पेपर होणार आहे वनआरटीचा आणि महाज्योतीचा, पोलीस आणि मिलिटरीचा हा एकत्र होणार आहे. जरी हा महाज्योतीचा पेपर असला तरी तुमचा पेपर सुद्धा असाच सेम राहणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा 2023 मध्ये झालेला पेपर आहे. ठीक आहे. तर हा पेपर हिंदीमध्ये आहे, परंतु तुम्हाला हिंदी सुद्धा समजते या ठिकाणी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा या ठिकाणी लिहिलं आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजावून सुद्धा सांगतो की कशाला काय म्हणते. तुमचा पहिला प्रश्न है, एक मानव चित्र का उपयोग करके आप पा सकते हैं. मानव चित्र म्हणजे मॅप. ठीक आहे. दूरी, दिशा, ऊंचाई हे सभी. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर डी, ए सभी. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, स्वतंत्र भारत की पहली महिला गवर्नर थी. विजयलक्ष्मी पंडित, शीला दीक्षित, सरोजना नायडू, इनमें से कोई नहीं. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी सरोजिनी नायडू. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, हर एक एक को सिखाओ कार्यक्रम किससे संबंधित है. प्रौढ शिक्षा, नियमित शिक्षा, अनौपचारिक शिक्षा, जागरूक नागरिक. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, प्रौढ शिक्षा. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, भारत और पाकिस्तान के बीच शिमला समझौता कब हुआ था. 1955, 1971, 1962, 1972. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी 1972. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, अरिहंत क्या है. लढाकू विमान, पनडुब्बी, टँक, जलयान. तुमचं करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर बी, पाणडुब्बी. म्हणजे अरिहंत हे पाणडुब्बी आहे. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, भारत का एकमात्र पाल प्रशिक्षण जहाज है. INS तरंगिणी, INS विराट, INS गरुड, इनमें से कोई नहीं. करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, INS तरंगिणी. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, दुनिया का सबसे बड़ा रेगिस्तान कौन सा है. सहारा रेगिस्तान, गोबी रेगिस्तान, थार रेगिस्तान, इनमें से कोई नहीं. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, सहारा रेगिस्तान. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, मानस अभयारण्य कहाँ पर स्थित है. आसाम, केरळ, मध्य प्रदेश, झारखंड. तुमचं करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, आसाम. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, जैन धर्म के 24वें एवं अंतिम तीर्थकर महावीर स्वामी का जन्म कहाँ हुआ था. सारनाथ, कुंडलग्राम, लुबिनी, नालंदा. तुमचं करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर बी, कुंडलग्राम. आणि हा क्वेश्चन नेहमी पेपरामध्ये येत असतो. व्हेरी IMP क्वेश्चन आहे हा. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, अंतर्राष्ट्रीय न्यायालय के अध्यक्ष नियुक्त किए जाने वाले पहले भारतीय कौन थे. नागेंद्रनाथ सिंह, भगत सिंह, डॉक्टर हरदयाल, इनमें से कोई नहीं. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, नागेंद्र सिंह. पानीपत की दूसरी लड़ाई किस किस के बीच हुई थी. अकबर और हेमू के बीच, हुमायूं और राणा सांगा, महाराणा प्रताप और अकबर, बाबर और राणा सांगा. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, अकबर और हेमू के बीच. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, अनुसूची जो भारत की आधिकारिक भाषाओं से संबंधित है. 9वीं, 11वीं, 8वीं, इनमें से कोई नहीं. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर सी, म्हणजे 8वीं. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, भारतीय सेना में कमांड की संख्या क्या है. 62, 7, 6, 10. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर बी, म्हणजे 7. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, UNDP का पूर्ण रूप है. युनाइटेड
नेशन डेवलपमेंट प्रोग्राम, युनायटेड नेशन डेमोक्रेटिक प्रेस, युनियन ऑफ नॉर्थ डेव्हलपिंग प्रोव्हिन्स, अरब नॅशनल डीलिंग पेट्रोलियम. तुमचं करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, आनंद मठ पुस्तक किसने लिखी है? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, अकबुल फजल, कालिदास, शरदचंद्र चटर्जी. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर ए, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, एक सेकंड पेंडुलम का समय आवर्तन काल टी कितना होता है? 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर बी, 2 सेकंड. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, तापमान दिखाने के लिए थर्मामीटर में रिकामी जागा का उपयोग किया जाता है? लेड, पारा, चांदी, इनमें से कोई नहीं. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर ए. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, अदूरदर्शिता किसके कारण होती है? आरिस का स्थानांतर, कमजोर मांसपेशियां, आंखों की गेंदों का बढ़ाव, रेटिना का कमजोर होना. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर डी, रेटिना का कमजोर होना. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, निम्नलिखित में कौन सा नियंत्रण मानव शरीर की गतिविधियों का समन्वय करता है? हार्मोन, हॉर्मोन, ग्रंथियां, इनमें से कोई नहीं. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर ए, हार्मोन. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, इनमें से कौन सा नियम अल्टरनेट हैकल द्वारा दिया गया था? वंशागति का नियम, बायोजेनेटिक का नियम, प्रभुत्व का नियम, पृथक्करण का नियम. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी वंशागती का नियम. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, पानी का अधिकतम घन तत्व है? 0 डिग्री सेल्सियस, 4 डिग्री सेल्सियस, 100 डिग्री सेल्सियस, इनमें से कोई नहीं. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर बी, 4 डिग्री सेल्सियस. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, अम्ल डालने पर लिटमस पत्र हो जाता है? पीले से हरा, नीले से लाल, लाल से नीला. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर बी, नीले से लाल. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, गुर्द की कार्यात्मक इकाई है? लीवर, नेफ्रॉन, डायफ्रॉम, इनमें से कोई नहीं. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर बी, नेफ्रॉन. लेप्रोस्कोपी रिकामी जागा के साथ जुड़ा हुआ है? रडार, उत्कोण का विज्ञान, लेजर बीम का अध्ययन, स्त्रीरोग संबंधी ऑपरेशन. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर डी, स्त्रीरोग संबंधित ऑपरेशन. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, निम्नलिखित में से कौन सा यौगिक नहीं है? तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर ए या सी. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, इनमें से किन जानवरों के समूह का खून ठंडा होता है? क्रो, केचुआ, मेंढक, मेंढक क्रो वेल, पेंग्विन, सेलमेंट, ब्रीडर, रोहू, मेंढक, कोब्रा. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर ए, क्रो, केचुआ, मेंढक. त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न है, लेंस की क्षमता का मात्रक क्या होता है? डैप्टर, हेनरी, हॅटरस, वेबर. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर ए, डैप्टर. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, पारे में मिले धातुओं के मिश्रण को क्या कहते हैं? पारद धातु मिश्रण, मिश्रातु, पारा नमक, विलियन. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर ए, पारद धातु मिश्रण. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, सूर्यग्रहण होता है जब रिकामी जागा पृथ्वी, सूर्य और चंद्रमा के बीच आती है? चंद्रमा सूर्य और पृथ्वी के बीच आती है? संकट के दौरान सूर्य, चंद्रमा और पृथ्वी के बीच आता है? तुमचा करेक्ट आन्सर राहणार ठिकाणी ऑप्शन नंबर ए, पृथ्वी, सूर्य और चंद्रमा के बीच आती है. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, निम्नलिखित में से किस कोशिकांग को
कोशिका का पावर हाउस कहा जाता है? राइबोसोम, माइटोकॉन्ड्रिया, लायसोसोम, इनमें से कोई नहीं. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर बी, माइटोकॉन्ड्रिया. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, यदि 8 पुरुष एक काम 15 दिन में कर सकते हैं तो 20 पुरुष वह काम कितनी दिन कर पाएंगे? 7 दिन, 8 दिन, 10 दिन, इनमें से कोई नाही. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर डी, इनमें से कोई नाही. या क्वेश्चनला तुम्हाला मी थोडक्यात या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवतो बघा. आपल्याला या ठिकाणी एकूण काम आणि माणसं याच्यासाठी एक सूत्र वापरायचं आहे. माणसे गुणेला दिवस हे आपलं सूत्र आहे. यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. एकदा आपल्याला म्हटलं आहे की 8 पुरुष एक काम 15 दिन कर सकते हैं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी माणसीन आपले 8 गुणाचं चिन्ह गुणा, इथं दिवस आहे आपले, तर आपल्याला किती दिवस सांगायचे इथं 15. 15 या ठिकाणी घ्यायचं. आपल्याला आता 8 गुणिले 15 करायचं आहे. याचे आन्सर राहणार आहे या ठिकाणी 120. ठीक आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता माणसे आणि दिवस मिळाले. तर नंतर काय म्हणते की 20 पुरुष वह काम कितने दिन कर पाएंगे. आपल्याला या ठिकाणी सूत्र यूज करायचं आहे की एकूण काम भागेला माणसे. ठीक आहे. तुम्हाला आठवत असेल की 8 गुणिले आपण 15 केलते. तर आपल्याला एकूण माणसे दिवस त्या ठिकाणी आपल्याला 120 मिळाले होते. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी भागाकारचं चिन्ह आहे. इथं भागाकारचं चिन्ह द्या. तर आपल्याला या ठिकाणी माणसे किती घ्यायची आहे, तर या ठिकाणी आपल्याला 20 विचारले होते. हे 20 घ्यायचं. त्यानंतर बरोबर. या ठिकाणी तुम्हाला 120 भागेला 20 करायचं आहे. म्हणजे आपले आन्सर या ठिकाणी राहणार आहे 6 दिवस. ठीक आहे. हे त्याचे आन्सर राहणार आहे. म्हणजे इनमें से कोई नहीं. अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे हा वाला. हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ह्याचं जे करेक्ट आन्सर राहणार आहे ते 45 या ठिकाणी राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न राहणार आहे हा मॅथ्ससाठी. तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर याचं करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ए स बी. ऑप्शन नंबर डी. एक पाए की त्रिज्या 42 सेमी है. 400 चक्कर लगाने में दूरी ज्ञात करो. 1056, 900, 896, 1210. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर ए, 1056. 975 को साधारण भिन्न में बदले. हे तुमचे ऑप्शन आहे. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर बी, कंप्लीट द सिरीज नंबर. या ठिकाणी तुमचे ऑप्शन आहे. या ठिकाणी मी तुम्हाला हा क्वेश्चन समजून सांगतो बघा. हे जे 3, 5 आहे या ठिकाणी जर आपण 5 मायनस 3 केले, 2ची सिरीज भेटते आपल्याला. त्यानंतर आपण 9 आणि 5ला मायनस केलं, त्या ठिकाणी आपल्याला 4ची सिरीज भेटते. त्यानंतर आपण 15 आणि 9ला मायनस केलं, त्या ठिकाणी आपल्याला किती मिळते? 6ची सिरीज भेटते. त्यानंतर आपण जर बघितलं या ठिकाणी 23 मायनस 15 केले, त्या ठिकाणी आपल्याला 8 सिरीज भेटते. तर याचा अर्थ आहे की आपल्याला 2 ने समोर जायचं आहे. 23 प्लस 10 करायचे आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण 23 प्लस 10 करायचे. म्हणजे आपल्या आन्सर या ठिकाणी 33 येईल. म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणी बी करेक्ट आन्सर राहणार आहे. त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न है, यदि किसी महिला को किसी वस्तु को 330 रुपये में बेचने पर 20% लाभ हुआ, वस्तु का मूल्य ज्ञात कीजिए. 200, 275, 250. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर बी, 275. नेक्स्ट प्रश्न आहे हा वाला. हे तुमचे ऑप्शन आहे. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर ए. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे मॅथ्सचा आणि हे त्याचे ऑप्शन आहे. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर डी, इनमें से कोई नहीं. त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, एक गोलार्ध का वक्र पृष्ठीय क्षेत्रफल होता है. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर बी. हा तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे. हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. हे त्याचे ऑप्शन आहे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर राहणार ऑप्शन नंबर ए, 5.
त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न है, यदि किसी त्रिभुज के दो कोण 30 और 105 है तो तीसरा कौन होगा? 75, 45, 65, 60. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर बी म्हणजे 45. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, किसी समबाहु त्रिभुज का क्षेत्रफल 9/3 वर्ग सेमी है, उसकी एक भुजा की लंबाई कितनी होगी? 5 सेमी, 6 सेमी, 8 सेमी, 9 सेमी. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर बी 6 सेमी. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, वस्तु का कॉस्ट प्राइस 300 रुपये और सेलिंग प्राइस 200 रुपये है तो बताए प्रॉफिट हुआ कि लॉस हुआ? 100 रुपये प्रॉफिट, 500 रुपये प्रॉफिट, 100 रुपये लॉस, 500 रुपये लॉस. करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर सी म्हणजे 100 रुपये लॉस. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे ते एस-सी-एफवर हे त्यांचे ऑप्शन आहे. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट प्रश्न है, नीचे दिए प्रश्न श्रृंखला संख्याएं किस एक नियम से आगे बढ़ती है? श्रृंखला में एक संख्या छूट गई है, छूटी हुई संख्या को रिक्त स्थान द्वारा दर्शाया गया है, श्रृंखला के रिक्त स्थानों में आने वाली संख्या क्या होंगी? 3, 1, 7, 4. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर 3 म्हणजे 7. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, दिए गए विकल्पों में से विषम शब्द अक्षर संख्या युग्मों को ज्ञात कीजिए. 84, 26, 78, 91. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी 84. तुमचा नेक्स्ट प्रश्न है ब्लड एंड रिलेशनवर आहे. ई बी की बहन है, ए सी का पिता है, बी सी का पुत्र है, तब ए ई से क्या संबंध है? तुमचे ऑप्शन आहे दादा, पौती, पिता, परदादा. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर ए दादा. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे सांकेतिक भाषेवर हा प्रश्न आहे. तुमच्या या ठिकाणी ऑप्शन आहे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर सी. तुमचा नेक्स्ट प्रश्न है, यदि प्यासे के लिए पानी तो भूखे के लिए क्या होगा? केक, ब्रेड, भोजन, दाल. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर बी म्हणजे ब्रेड. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचे 50 क्वेश्चन होते पेपरमध्ये आलेले पी-आर-क्यूचे 2023च्या. यामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन पैकी किती प्रश्न आले हे कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला पार्ट 4 पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओला 100 लाईक करायचं आहे. टार्गेट ठेवू आपण या व्हिडिओचं. तर 100 लाईक तुम्ही कंप्लीट करून द्या. तर जाता जाता हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांचे सुद्धा या ठिकाणी रिव्हिजन होऊन जाईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.